नमस्कार. आज आपण करणार आहेत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असं काळ्या चण्यापासून उत्तप्पा करणार आहेत आणि त्यासोबतच लाल चटणी करणार आहेत. पौष्टिक असा उत्तप्पा तयार होत आहे आणि चवीला तर खूप छान असं लागत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करू. एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की छोटा चमचा जिरे टाकायचे आणि 2 चमचे उडदाची डाळ घेतली आणि 4 चमचे हरभरा डाळ घ्यायची. डाळ धुवून घ्यायची नाही, पुसून घ्यायची फक्त वल्ल्या कपड्यानं. आणि त्यामध्ये अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाचे काय टाकायचं. 2 कांदे घेतलेत मिडियम साईजचे, तेही टाकून घ्यायचे. पहिले हरभरा डाळ आणि ते 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचं. आता त्याचमध्ये 2 टमॅटो टाकणार इथं. जेवढा कांदा घेतला तेवढा टमॅटो टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे पटकन असं टमॅटो चांगला मऊ होतं आहे. याला 2 ते 3 मिनिटासाठी मग परतून घ्यायचं. हलकं मऊ झालं की त्यामध्ये 5 ते 6 लाल मिरची टाकलेल्या आहेत. आपल्याला जसं तिखट करायची चटणी तसं मिरची टाकून घ्यायच्या आणि चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. चांगलं मऊ झालं त्याला थंड करून घ्यायचं आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. चटणी किती छान अशी झाली. आता यावरनं तडका देणार आहे. एका तडक्या पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं. तेल गरम झालं की त्यात छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तरतडून द्यायची, म्हणजे खमंग अशी फोडणी बसती, अजिबात कच्ची ठेवायची नाही आहे. मग त्यामध्ये 10 ते 12 कडीपत्त्याची पानं टाकायचे. त्यावरनं फोडणी टाकायची चटणीवर, म्हणजे खमंग अशी चटणी तयार होती आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण उत्तप्पा करून घेणार आहेत. हे काळे चणे घेतलेले आहेत 2 वाटी रात्रभर भिजत ठेवले होते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. खूप छान असा पौष्टिक उत्तप्पा तयार होतं ह्याच्यापासून. आता त्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. 2 बॅचमध्ये टाकणार आहे मी, थोडं थोडं करून, एकदा बसत नाही सगळे म्हणून. आणि त्यामध्ये 1 इंच आलं टाकलेलं आहे, 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायच्या आणि 3 हिरवी मिरची टाकले येतं. आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचे. जिरे टाकलं खूप छान असं उत्तप्पा होतं आहे. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ आताच टाकायचं, चवीला लागतं तेवढं. आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये जर अडकायला लागलं तर थोडंसं पाणी टाकून असं मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. बघा सगळे चणे वाटून घेतले आहेत किंवा काळा हरभरा सगळं वाटून झालेलं आहे. हे असं ठेवायचं इडलीच्या बॅटरसारखं किंवा डोश्याला आपण करतो तसंच करायचं. त्यामुळे थोडंसं सोडा टाकून घ्यायचं, जास्त टाकायचं नाही आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं आहे, पण सोडा टाकलं असं जाळीदार होतं आहे त्यामुळे टाकायचं. तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं आहे. आणि ते मिक्स करून घ्यायचं. असं छोटाच पॅन घेतलं त्यामध्येच करणार. 1 छोटा चमचा तेल टाकायचं आणि ते गरम झालं की त्यावरती एक असं चमच्यावर टाकून घेणार आहेत. ते टाकून हलकंसं पसरून घ्यायचं, जास्त पसरायचं नाही. आणि त्यावरती बारीक कापलेला कांदा टाकायचा, बारीक कापलेला टमॅटो टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची. आणि त्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. किती छान असं रंगीबेरंगी दिसायला लागलं आहे. आणि थोडं असं साईडनं वरनं तेल टाकून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती 3 मिनिटासाठी वापरून घ्यायचं. बघा 3 मिनिटानंतर खूप छान असं वापरल्यानं कलर बी खूप छान असं आलं. पलटी करून घ्यायचं आणि अजून झाकून ठेवायचं. खालच्या बाजूकून बी 2 ते 3 मिनिटासाठी शेकून घ्यायचं. बघा दोन्ही बाजूकून छान असं उत्तप्पा तयार झाला आहे. आणि चवीला तर खूप छान असं होतं आहे लाल चटणीसोबत. हे पौष्टिक असं उत्तप्पा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा घाई गडबडीमध्ये झटकीपट 10 मिनिटामध्ये तयार होतं आहे. जास्त तामझाम न करता, काही न करता आणि पटकन तयार होतं आहे. मुलं जर काळे चणे खात नसतं तर असं उत्तप्पा करून दिलं तर सगळे आवडीनं खातील. टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान असं पौष्टिक उत्तप्पा तयार होतं आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.